लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली असून यामध्ये नाशिकचा बुद्धिबळपटू विदित गुजराती याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी बुद्धिबळाला सुरुवात करणाऱ्या विदितनं आता वयाच्या 32व्या वर्षी क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार पटकावलाय. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये यंदा नाशिकच्या विदित गुजरातीचा डंका पाहायला मिळालाय. प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळ ग्रँड मास्टर विदित गुजराती याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्यातील 2 बुद्धिबळपटूंच्या नावांची अर्जुन पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये विदित गुजरातीचा समावेश आहे. विदितने जानेवारी 2023 मध्ये ग्रँड मास्टर पदवी मिळवत भारताचा 30वा ग्रँड मास्टर होण्याचा मान मिळवलाय. बुद्धिबळाच्या मैदानात भारतासाठी सुवर्ण पदक तर आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवत विदितने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. विशेष म्हणजे विदितनं वयाच्या 6व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर वयाच्या 32व्या वर्षी त्याला क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. सांगण्यासारखं खूप आहे. विदितचा हा प्रवास म्हणजे थोडक्यात कसं आहे की अंडर 7 पासून खेळायला लागला आणि तो कधीही पण आहे ना त्याने मागे वळून बघितलं नाही. इथे लोकलमध्ये पण असताना पण तो आहे ना मोठ्यांमध्ये खेळायचा आणि मोठ्यांमध्ये रँक आणायचा. त्याच्यानंतर जो अंडर 11 नॅशनल तो जो सर्वात डिफिकल्ट टुर्नामेंट होती त्याच्यात पण त्यांनी ना नॅशनल चॅम्पियनच बनला. म्हणजे 1.5 पॉईंट मागे असताना पूर्ण पॉईंट कवर करून नॅशनल चॅम्पियन बनणं अवघड होता. तेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळायला मिळाला. त्याच्यानंतर आहे ना 5 वेळा सिल्वर मेडल मिळाले, 2 वेळा गोल्ड कॉमनवेल्थला मिळाला. अंडर 14 वर्ल्ड चॅम्पियन झाला. अंडर 20 ब्रॉन्झ मेडल मिळाला. आणि ऑलिम्पियाडसारखी ह्याच्यात ऑनलाईन जेव्हा ऑलिम्पियाड झाली होती कोविडच्या वेळी तेव्हा तो आहे ना इंडियाचा कॅप्टन होता आणि तेव्हा आहे ना इंडियाला 30 इयर्स नंतर आहे ना गोल्ड मेडल मिळाला होता. तो काळ तो घरीच तो टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली होती आणि कॅमेरे वगैरे सगळं सेटिंग करून तो पण डिफिकल्ट प्रवास होता. त्याच्यानंतर तो जे सर्वात मोठी स्पर्धा आहे कॅन्डिडेट म्हणून तो कॅनडामध्ये झाली होती त्याच्यात तो क्वालिफाय झाला. अंडर 27 मध्ये तो सुपर GM झाला. आनंद सर नंतर तो झाला होता कमी वयामध्ये. आणि त्याच्यानंतर आजच्या तर अविस्मरणीय क्षण आहे की त्याला हे अर्जुन अवॉर्ड मिळाला. म्हणजे आमची 2 तप पूर्ण झाले. तर ते आनंदी क्षण आहे आमच्यासाठी खूप मोठा. विदितच्या या यशामुळे नाशिकसह बुद्धिबळ आणि क्रीडा क्षेत्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षा होतोय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.